हाय हॅलो नमस्कार। तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत आहात ना? मजेतच राहा। तर हा व्हिडिओ आहे रविवारचा संध्याकाळचा। तर त्या दिवशी गणेश विसर्जन केलं आणि त्याच्यानंतर पनीर आणलं होतं। तर त्याचं बनवायचं होतं गुलाबजामुन। तर गुलाबजामुनची एक रेसिपी बघितली होती। तर म्हणलं बघूया ट्राय करून जमतेत का तसं। तर इथे म्हणजे गुलाबजामुनचे गोळे तर करून झालेले आहेत। तर ते तुम्ही बघू शकता। कलर वगैरे छान आलाय आणि टेस्ट पण म्हणजे अशी एकदम गुलाबजामुन कसे असतात ना खव्याचे तर तसंच लागत होतं। आणि खव्यामधला आणि पनीरमधला फरक एवढाच की आपण खवा बनवताना दूध आटवून बनवतो आणि पनीर बनवताना कसं त्याच्यामध्ये गरम दुधामध्ये आपण लिंबू किंवा व्हिनेगर टाकून बनवतो। तर रात्री गुलाबजामुन बनवले आणि मसाले भातसुद्धा बनवला होता रात्री। तर आता गुलाबजामुन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच। तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा। तर त्या दिवशी बनवायच्या होत्या मक्याच्या भाकरी। तर हे मक्याचं पीठ तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की डीमार्टमधून आणलेलं होतं। तर 1 किलो बाजरीचं पीठ आणि अर्धा किलो मक्याचं पीठ आणलेलं होतं। तर बाजरीचं पीठ संपलं आणि आता राहिलेलं होतं मक्याचं पीठ। आणि सुरुवातीला पीठ बघितल्यानंतर असं वाटलं की आता ह्याच्या भाकरी जमतेत की नाही, आता एवढं मळलंय खरं। आणि एकदम असं जाडसर पीठ असतं ना मक्याचं पीठ, मला माहीतच नव्हतं। आणि मग म्हणलं थोडा वेळ म्हणजे त्याच्यामध्ये गरम पाणी करून म्हणजे पीठ मळून घेतलं, थोडंसं नमक पण टाकलेलं। आणि गरम पाण्यानं कसं पीठ चिकट होतं, मग त्यासाठी मी गरम पाणी टाकून मळून घेतलं आणि थोडं जास्त वेळ जरा मळून घेतलं। आणि मग नंतर बघा इथे बघू शकता तुम्ही छान अशी भाकरी आलेली होती आणि एकदम पातळ अशा भाकरी होते आणि पिवळीसुद्धा दिसते भाकरी। जसं मक्याचं दाणं कसं दिसायला पिवळं दिसते तर तशीच भाकरीसुद्धा झालेली होती। तर सगळ्या भाकरी करून घेतल्या आणि सकाळी आज लेट उठलं होतं 10ला, कारण आज सुट्टी पण होती आणि इकडचं म्हणजे सार्वजनिक गणपती आहे तर त्याचं विसर्जन होतं आज, तर त्याची सुट्टी असते। तर दुकान काही उघडायचं नव्हतं त्याच्यामुळं हे पण घरी होते आणि श्रीला पण आज मग काही स्कूलला पाठवलं नव्हतं त्याच्यामुळं सगळं म्हणजे 10ला उठलो आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट नाश्ता वगैरे काही केला नाही, डायरेक्ट स्वयंपाकच बनवला। आंघोळ वगैरे झाली, कपडे काही अजून मशीनला लावले नव्हते, तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक बनवून घ्यायचा। आणि आज पण जायचं होतं डीमार्टलाच, थोडंफार सामान संपलं होतं तर ते आणायचं होतं। तर मी इथे भाजी अगोदर बनवून घेतली। तर आज बनवली होती मुगाच्या डाळीची पातळ भाजी आणि भाकरी असली की पातळ भाजी म्हणजे लागतेच। आणि मला तर बाजरीची, ज्वारीची किंवा मक्याची भाकरी असली आणि गरम गरम असली की त्याच्यासोबत दूध खायला आवडतं। तर तुम्हाला मक्याची भाकरी खायला आवडते की नाही कमेंट करून सांगा। आता खूप ठिकाणी बनवत पण असतील आणि आमच्याकडे एवढ्या जास्त प्रमाणात मक्याची भाकरी काही बनवत नाही आम्ही। ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बनवतो आणि आमच्या आईच्या तिकडं म्हणजे बाजरी करते त्याच्यामुळं बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी बनवते। बाजरीची भाकरी तर असतेच डेली। तर इकडे काय आम्ही आता बनवत नाही। आता हे पीठ तर आम्ही विकतच आणले त्याच्यामुळं कधी तर बनवतो आणि आज मी तर पहिल्यांदाच बनवले। तर चला आता ह्या सगळ्या भाकरी मी बनवून घेते, कारण मला अजून कपडेसुद्धा धुवायचे होते। म्हणजे मशीन लावलेली होती, पाणी पण आमचं आज संपलेलं होतं कारण सकाळी लवकर उठणं झालं नाही त्याच्यामुळं मोटर काही कोणी चालूच केली नव्हती, त्याच्यामुळं पाणी आता संपत आलेलं होतं। तर मी इथं भाकरी बनवून घेतल्या आणि नंतर रात्री मी आता गुलाबजामुन तळून घेतलेलं होतं तर मी कढई तशीच ठेवली। जास्त तेल होतं, म्हणलं सकाळी पापड वगैरे तळायला येतील, तर मी पापड तळून घेतले। आता भाजी थोडीशी गरम व्हायला ठेवली। आता जेवण करायचं होतं, म्हणलं थोडंसं पापड तळून घ्यायचं आणि जेवण करून आवरायला घ्यायचं। आणि पापडसुद्धा हे विकतच आणलेत, कारण घरात तर काय एवढा बनवायला जास्त टाईम नसतोय त्याच्यामुळं। आणि हे सगळं घरातलं काम करायचं, व्हिडिओ वगैरे, त्याच्यामुळं काय पापड वगैरे असलं बनवायला मला तर टाईमच भेटत नाही, त्याच्यामुळे हे विकतच आणलेत। आता जिरा पापड किंवा उडीद पापड हे डीमार्टमध्ये पण भेटतं आणि असं बाहेरसुद्धा भेटतं, त्याच्यामुळं मग हे काय एवढं घरात बनवत बसत नाही मी। तर चला आता जेवण करून घेतो। तर चला या तुम्हीसुद्धा जेवण करायला। आणि भाकरीसुद्धा एकदम छान झालेल्या होत्या। आणि हे बघा रात्री गुलाबजामुन बनवलेले होते, तर ते गुलाबजामुन पाक काय एवढा जास्त बनवला नव्हता, कारण पाक कुणाला जास्त आवडत नाही त्याच्यामुळं पाक थोडासाच बनवला। एकदम असं सगळीकडे पूर्ण मुरलेलं होतं पाक, त्याच्यामध्ये थोडासाच राहिला असेल मला असं वाटते। त्याच्यानंतर जेवण केलं, रात्रीचा मसाले भात वगैरे होता, पापड तळलेले होते, भाकरी आणि मुगाच्या डाळीची पातळ आमटी खाल्ली। त्यानंतर सगळ्यांनी आवरलं। दुपारच्या नंतर 3च्या नंतर आम्ही निघालेलो होतो बाहेर, तर डीमार्टला जायचं होतं आणि इथं मध्येच रस्त्यामध्ये इकडचं कोणाच तरी लग्न होतं आणि पूर्ण रस्ता पॅक झाला होता। त्याच्यानंतर आम्ही रिटर्न तिथनं आलो आणि दुसऱ्या रस्त्याने गेलो।
त्यानंतर तिकडून आलो आणि जाता जाता मोबाईलला गारड बसवायचं होतं तर ते बसवलं आणि माझ्याकडूनच पडला होता मोबाईल. चार्जिंग लावला आणि चुकून पडला खाली. हात त्या वायरला असा अडकला वायरमध्ये आणि मोबाईल खाली पडला. त्याच्यामुळं ते गारड थोडंसं खराब झालं होतं. त्यानंतर मोबाईलचं गारड बसवलं आणि तिथूनच रिक्षा केली आणि आता चाललो होतो डीमार्टला. तर दुसरीकडे कुठे काय आज जाणार नव्हतं आणि बाहेर आलं की गरमी लागते, त्याच्यामुळं जायचं होतं फक्त डीमार्टमध्येच. आणि रेल्वे स्टेशन पण इथं जवळच आहे, त्याच्यामुळं तिकडून क्रॉस करून जायला लागत होतं. तर आता इथं आम्ही पोचलेलो आहे डीमार्टमध्ये. तर जे काय पर्स वगैरे आहे तर ते इथं पॅक करून देतात बॅगमध्ये, तर ते आपण सोबत घ्यायची. तर चला आता आतमध्ये एंट्री केली. आता डायरेक्ट आम्ही म्हणजे वरच्या साईडला आलो आहे जिथं कपडे वगैरे असते तिथं, आणि नंतर काय घ्यायचं असेल तर घेऊन नंतर खालच्या साईडला बाकीचे जे म्हणजे किराणा माल आहे तर ते घ्यायचं आहे. तर चला आता कपडे वगैरे तर इथं माझ्या साईजचा एकसुद्धा ड्रेस नव्हता. जे काय आहेत तर सगळे मोठ्या साईजचे, आणि अम्ब्रेला टाईपचा वगैरे घ्यायचा म्हटलं तर सगळा ते अल्टर वगैरे करायला लागतो. पूर्ण परफेक्ट काय माझ्या मापचा इथं भेटतच नाही, त्याच्यामुळं काय ड्रेस वगैरे काय एवढा घेतला नाही. उर्वीला श्रीलाच असं आम्ही काहीतरी घेतो म्हणजे पॅन्ट शर्ट असं. तर त्याच्यानंतर आणि इथं बाकीचं सामान जे एवढं भारी असतं ना म्हणजे डेकोरेशनचं वगैरे हे, तर ते सुद्धा भरपूर असतं. पण मला त्याच्या किमती बघूनच मग नको वाटतं घ्यायला. एवढा छोटासा फ्लॉवर पॉट बघितला तर तो सुद्धा 200 रुपयाला होता, त्याच्यामुळं काय नाही घेतला. त्यानंतर घ्यायचं होतं आप्पेचं पात्र. तर इथं आम्ही अगोदर बघितला, हा काही कंपनीचा नव्हता. आम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो तर त्यावेळेस त्याचं टोपण वगैरे थोडंसं खराब होतं, म्हणजे असं स्टीलचं टोपणच होतं पण थोडंसं खराब होतं, त्याच्यामुळं काही घेतला नव्हता. आता भरपूर होते नवीन, पण हा काही कंपनीचा नव्हता. पण आम्हाला माहीत नव्हतं दुसऱ्या साईडला आहे कंपनीचा, त्याच्यामुळं आम्ही अगोदर हा सिलेक्ट केला एक, म्हणजे 300 350चा की काय तर असं आहे याची किंमत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची नॉनस्टिकची भांडीसुद्धा होती, आणि भांडी बघितल्यानंतर असं वाटतं सगळीच घ्यावं, पण एवढं सगळं बजेट घालवणं काय जमत नाही, त्याच्यामुळं नंतर आम्ही हे चॉईस केलं एक म्हणजे आप्पेचं पात्र. तर हे चांगलं होतं आणि वजनाला हलकं होतं, पण मला असं जड पाहिजे होतं, पण इथं काही नव्हतं दुसरं, त्याच्यामुळं आम्ही हे चॉईस केलं. ह्याचं टोपण वगैरे होतं चांगलं. तर त्याच्यानंतर एक म्हणजे काय म्हणतो आपण डोशाचा जो तवा असतो तर त्याच्यामध्येच छोटासा एक बघितला, तो घेतला पण होता, पण नंतर कॅन्सल केला. म्हटलं आमलेट वगैरे बनवायसाठी होईल, पण उगाच नको म्हटलं खर्च करायला, त्यापेक्षा दुसरं बघूया काय तर. त्यानंतर आम्ही समोर आलो आणि इथं कंपनीचं दिसलं, त्यामुळं आम्ही जे पहिलं घेतलेलं होतं आप्पेचं पात्र तर ते कॅन्सल केलं आणि दुसरं घेतलं कंपनीचं. हॉकिन्सचं बहुतेक, हां हॉकिन्स कंपनी आहे तर ते घेतलं. आणि त्याची किंमत म्हणाल तर ते आम्हाला 1170 रुपयामध्ये भेटलं. ऑनलाईन पण आम्ही बघितलं तर तेवढीच किंमत होती. ते घेतलं. त्याच्यानंतर वरून काही दुसरं सामान घ्यायचं नव्हतं. खालच्या फ्लोअरवरती आलो आणि जे काही किराणाचं सामान घ्यायचं होतं तर ते घेतलं. आणि स्त्रीचं बघा इथं त्याला ट्रॉलीमध्ये बसवलं होतं. खाली सोडलं की मग इकडं पळ तिकडं पळ, शांत काही बसत नाही, हे ओढ ते ओढ करतो, त्याच्यामुळे त्याला ट्रॉलीमध्ये बसवलं होतं. आणि उर्वीला घेतलं होतं मी, त्याच्यामुळे मला काही एवढा जास्त व्हिडिओ बनवायला आला नव्हता, त्याच्यामुळे मी घरी आल्यानंतरच डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली. त्यानंतर सगळं सामान घेतलं आणि सामानाला पिशव्या काय करतो आम्ही, घरामध्ये ज्या अगोदर डीमार्टचं सामान आणलेले पिशव्या असतात शिल्लक, तर त्याच घेऊन जातो कारण तेवढेच पैसे वाचतात. त्यानंतर घरी आल्या आल्या आम्ही आप्पे पात्राचं उद्घाटन केलं. आप्पे बनवायला घेतले. तर झटकीपट होणारे आप्पे म्हणजे रव्याचे लगेच बनतात, त्याच्यामुळं रव्याचे इथं आप्पे बनवायला घेतले. तर जास्त काय नाही, त्याच्यामध्ये फक्त दही, कांदा, टोमॅटो, मिरची, आता कोथिंबीर काय नव्हती त्याच्यामुळे कोथिंबीर नाही घातली, तर बनवून घेतले. शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून घेतली आणि आज ह्यांनी मदत केली होती कारण याला थोडासा लेट झाला होता, त्याच्यामुळं ह्यांनीसुद्धा मदत केली. शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून घेतली एका साईडला आणि इथं आप्पे बनवून घेतले. तर चला या तुम्हीसुद्धा जेवण करायला. तर मस्त अशी पातळ थोडीशी डाळ खिचडी बनवलेली आहे, त्याच्यासोबत तूप घेतले, शेंगदाण्याची चटणी बनवली आहे, पापडसुद्धा तळून घेतलेले आहेत. तर या तुम्हीसुद्धा जेवण करायला. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. गुड नाईट सर्वांना.